हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. सगळ्यांना आजचा दिवस खूप जास्त आरोग्यदायी जावो. आरोग्यदायी यासाठी म्हणते आहे की आता सध्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आरोग्य झालेली आहे. तर रोज मी रेसिपीज तर शेअर करतेच. आज विचार केला थोडाफार रुटीन शेअर करावं, त्याचबरोबर दुपारचं लंच पण शेअर करावं. तर दिवसाची सुरुवात आजकाल आमची अशी होते सकाळच्या उन्हामध्ये बसून. ॲक्च्युली आमच्या गॅलरीमध्ये ऊन येत नसल्याने आम्हाला खाली येऊन ऊन घ्यावं लागतं. रिसेंटली खूप जास्त पाऊस होता, त्याने सूर्यदेव अजिबात येत नव्हते, पण आता 2 दिवसांपासून येत आहेत. तर त्यांचा फायदा करून घेतला पाहिजे, कारण सध्या तब्येत सगळ्यांचीच खूप डाऊन आहे. तर सकाळचे हे काही 20 मिनिटे स्वतःसाठी आणि 20 मिनिटे पण खास असतात, कारण सोबत ही माझी बडबडी मुलगी असते सायशा. त्यानंतर मग फ्रेश होऊन सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजेच देवपूजा. इथूनच पॉझिटिव्हिटी मनात फील करायची आणि करायची दिवसाची प्रसन्न सुरुवात. आता इथं पण मी जसं करेल तसंही करते. खरंच या वयातच मुलं आपलं अनुकरण करून सर्व शिकतात. नॅचरली ते आपली कृती बघून तसं करायचं ट्राय करतात. तर इथं सायशा सर्व देवांना माझं बघून हळद कुंकू लावून व्यवस्थितपणे मंदिरात ठेवते. त्यात पण तिचं चालू आहे, हे असं का तसं का. खरंच या वयातच मुलांना खूप प्रश्न पडतात. मला हे प्रश्न ऐकूनच हसायला पण येत होतं. तिनं मला इथं विचारत होती की शंभूच्या गळ्यामध्ये साप आहे, मग तो साप शंभूला चावत नाही का. हे ऐकून मला खूप हसायला आलं. खरंच वैचारिक क्षमता खूप जास्त ॲक्टिव्ह असते या वयात मुलांची. आता आधी म्हणल्याप्रमाणे मुलं आपलं अनुकरण करतात, त्यामुळे आपण एकदम स्ट्रिक्टली त्यांना कृतीतून शिकवणं खूप गरजेचं झालेलं आहे आणि या पद्धतीने ते खूप लवकर शिकून घेतात. आता इथे देवपूजा पण संपन्न होत आलेली आहे. आता करूयात पेटपूजा, अर्थातच दिवसाचं दुसरं इम्पॉर्टंट काम म्हणजेच स्वयंपाक. आधी म्हणल्याप्रमाणे तब्येत ठीक नसल्याने स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नव्हती, पण स्वयंपाक बनवणे तर अटळ काम आहे. मग असं तरी बनवायचं आहे आणि मूड खराब करून तरी बनवायचंच आहे, मग का नाही खुशीनेच बनवूयात. म्हणून अगदी आनंदी मनाने एकदम सिंपल स्वयंपाक बनवायला घेतला. आणि हो, तुम्हाला माझं डेली रुटीन पाहायला आवडेल का? मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. त्यानंतर आता मी इथं स्वयंपाकाची तयारी करत आहे, अगदी लसूण सोलण्यापासून, कारण लसूण पण संपलेला होता सोललेला. त्यानंतर मग भेंडी वगैरे कट करून ठेवली आणि आजच्या दिवसाला लागणं एवढा लसूण सोलून घेतला. म्हणजे 2 भाज्या बनवायच्या होत्या, त्यासाठीचा लसूण सोलून सगळं आवरून घेतलं प्रॉपरली. त्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला. सर्व क्लीन असेल तर स्वयंपाक करायला पण छान वाटतं. तर इथं सर्वात पहिले कढई घेतली, गॅस चालू केला, त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, टाकल्या आणि त्या मी भाजून घेणार आहे आता सगळ्यात पहिले मिरच्या. तर तुम्ही पाहू शकता ह्या तिखट मिरच्या आहेत. ज्या पोपटी कलरच्या मिरच्या असतात त्या थोड्या कमी तिखट असतात, पण माझ्याकडे सध्या ह्याच अवेलेबल आहेत, त्यामुळे मिरच्या टाकून घेतल्या. त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. अगदी थोडेसे न भाजलेले शेंगदाणे म्हणजेच कच्चे शेंगदाणे टाकून घेतले. नंतर थोडंसं चिमूटभर जिरं टाकून घेतलं. 1 पळी तेल टाकून घेतलं, म्हणजेच 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये मोठं मीठ टाकून घेतलं. मोठं मीठ या वेळेला टाकण्याचं एवढंच कारण की ते मीठ पटकन बारीक होतं मिक्सरला नंतर आणि मोठ्या मिठाची चव एकदम छान येते. तर इथं मी बनवत आहे हिरव्या पातीचा ठेचा. तर हे छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि मग नंतर ते मिक्सरला मोठं असं फिरवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं जाडसर वाटण बनवून घ्यायचं त्याचं ठेच्याचं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये बारीक कट केलेली टाकायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं गरम करून तेल ॲड करायचं. शेंगदाण्याचं तेल असेल तर सगळ्यात बेस्ट, नसेल तर कोणतंही तेल गरम करून ॲड केलं तरी चालेल. मग इथे आपल्याला पातीचा ठेचा रेडी आहे. तर माझे यूट्यूबवर 100 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि पण सबस्क्रायबर माझे 287च आहेत. आय होप लवकर 1K होतील. ठेचा एकदम झणझणीत झालेला आहे, तुम्हाला माझ्या एक्सप्रेशन्सवरून समजलंच असेल. आता तो मी वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये पात वगैरे ॲड करणार आहे बारीक कट केलेली आणि ते छान मिक्स करून घेणार आहे. आता ह्यामध्ये काहीच एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही. मी म्हणल्याप्रमाणे थोडंफार तेल ॲड करायचं आहे. दही असेल तर तेल ॲड करायची गरज नाही आहे. खाताना दही घेतलं तरी चालेल. खूप छान लागतो हा पातीचा ठेचा.
यावेळेस मी पातीची भाजी बनवलीच नाही आहे. सर्व पातीचा मी ठेचाच बनवला. रोज फ्रेश बनवते मी तो आणि रोज आम्ही तो जेवताना सोबत तोंडी लावतो. तर मी म्हणल्याप्रमाणे माझे सबस्क्रायबर फक्त 287च आहेत. तर प्लीज तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडत असतील तर करा. तर वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर इथं मी भेंडीची भाजी बनवायला घेतलेली आहे. अगदी सिंपल भाजी आहे. त्यासोबत मी थोड्याशा टिप्स शेअर करणार आहे भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी. तर भेंडीची भाजी आपल्याला जेव्हा पण बनवायची त्याच्या 1 तास आधी धुवून आणि स्वच्छ सुती कपड्याने पुसून ठेवायची, जेणेकरून ती पूर्णपणे सुकली जाईल. त्याच्यानंतर तेलामध्ये भेंडी घालून थोडंसं लसूण टाकून फ्राय करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये तिखट, शेंगदाण्याचं कूट ॲड करून छान भाजी बनवून घ्यायची आणि सगळ्यात शेवटला गॅसची फ्लेम ऑफ केल्याच्या नंतर मीठ घालायचं, जेणेकरून भेंडीची भाजी चिकट अजिबात होणार नाही. खूप जण मीठ आधीच ॲड करतात, त्यामुळे भेंडीला पाणी सुटून भाजी चिकट होते. तर तुम्ही माझी टिप्स एकदा यूज करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तर इथं मी बनवत आहे तांदळाच्या पिठाची भाकरी. तर तसं तर मी लहानपणापासून ज्वारीची भाकरी वगैरे खाल्लेली आहे, पण तांदळाची भाकरी आम्ही आत्ताच खातो आहेत आणि खरं सांगते ह्या भाकरीची मी फॅन झालेली आहे. कारण इतकी टेस्टी लागते ही भाकरी आणि बनवायला पण अगदी इझी आहे. तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि पीठ एकदम मऊसूत होतं. एकदम ज्यांना भाकरी येत नाही ना ते पण ह्याची भाकरी बनवू शकतात, कारण ती भाकरी अजिबात तुटत फाटत वगैरे काहीच नाही आणि फुगते पण छान आणि दिवसभर मऊ राहते ही भाकरी. सकाळी केलेली भाकरी रात्री पण तुम्ही इझिली खाऊ शकता, इतकी मऊ होते. फक्त थोडंसं पीठ चुरून घेणं गरजेचं आहे. मी भाकरीचं पीठ ही सगळंच एकदम मळून ठेवते, जेणेकरून नंतर पटकन भाकरी टाकता येईल यासाठी. खूप जण एक भाकरीचं पीठ मळतात. माझी मम्मी पण एक भाकरीचंच पीठ मळते. तर इथं भाकरी छान तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ती आत्ताच तव्याला सोडते आहे. तर त्यानंतर मग छान असं पाणी वगैरे लावून घ्यायचं आणि नंतर मग भाकरी शेकून घ्यायची. स्वयंपाक तर ऑलमोस्ट रेडी होतच आलेला आहे. फक्त आता भाकरी शेकून घ्यायची आहे. ही भाकरी खूप छान फुलते पण आणि तांदळाचं पीठ असल्याने पचायला पण एकदम हलकी आहे. तर इथं फुगलेली पण आहे छान ही भाकरी. आता इथं भाकरी पण रेडी आहे आणि आता सगळाच स्वयंपाक रेडी आहे. तर मी आता जेवण वाढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता जवसाची चटणी आणि लोणचं मी घरातलंच त्यामध्ये ताटामध्ये वाढलेलं आहे. तर आजच्या लंचचा मेनू असा आहे: तांदळाची भाकरी, पातीचा ठेचा, भेंडीची भाजी, जवसाची चटणी आणि लोणचं. तर इथं मी सायशाला जेवण वाढून दिलं होतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि खूप हार्ड काम म्हणलं तर मुलांना जेवण जीव घालणं. कधी ते खूप इझिली खातात त्यांच्या हाताने आणि कधी ते खात नाहीत. खूप वेळ जातो ह्या गोष्टीमध्ये, जेवढा की स्वयंपाक बनवण्यात पण वेळ जाणार नाही. तर ठेचा एकदम भारी झालेला होता. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात